पाहणी नाही करत, मी प्रचाराला आलो होतो. नेमकं या प्रचारावरून आपल्याला काय म्हणजे साध्य झालं आपण काय व्हायला काय चर्चा झाली आणि तुम्हाला आपल्या उमेदवाराबाबत काय वाटतं? महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत. अर्थात उमेदवार शिवसेनेचे, पण महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. 2 दिवस मी जवळजवळ सर्व विधानसभा मतदारसंघात गेलो. भेटीगाठी प्रमुख लोकांच्या झाल्या, जनतेशी झाल्या, संस्था संघटना अनेक घटकांशी चर्चा झाल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली. सांगलीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार या वेळेला निवडून जाणार नाही, याबाबत सगळ्यांचे एकमत आहे. आणि आपण जे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, जागा कोणाची, जागा महाविकास आघाडीची, शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले, चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे. आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल. हे मी आत्ता तुम्हाला मी सांगतोय आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. त्याच्यामुळे चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी इथे असेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे तिघे हातात हात घालून इकडे काम करतात आणि चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करून त्यांना पार्लमेंटला पाठवलं जाईल, यावर आमच्या तिघांचे एकमत झालेलं आहे. आघाडी, युती ह्या जागा वाटप करताना एखाद दुसऱ्या जागेवरून कुठे पेच पडतोच. आता समोर भारतीय जनता पक्ष आहे, मिंदे गट आहे, त्या आपल्या कोणते घड्याळवाले अजित पवारांचा गट आहे, त्यांच्यात कुठे जागा वाटप चाललंय नीट. शेवटपर्यंत आघाडीमध्ये, युतीमध्ये किंवा अन्य त्याच्यामध्ये गठबंधन असो, त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखाद दुसऱ्या जागेवरूनच पेच होतो. आता आमच्याकडे सांगली आणि भिवंडीवरती NCPने उमेदवार टाकलाय, सांगलीमध्ये शिवसेनेनं टाकलाय, पण एकमेकांशी चर्चा करून टाकलाय. एकमेकांशी चर्चा करून टाकलेलं असताना सुद्धा काही त्यातले घटक असतात स्थानिक. आता भिवंडीतले पण स्थानिक असतील, त्यांना वाटतं की काँग्रेस लढायला पाहिजे. इथे काँग्रेसच्या लोकांना वाटतंय काँग्रेस लढायला पाहिजे. मी त्यांच्या भावनांचा आदर करतो. अशा प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते म्हणतात ही आपली जागा आहे, इथं आपण लढायला पाहिजे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सांगतात ही आमची जागा आहे, आपण लढायला पाहिजे. अशा वेळेला वरिष्ठांची जबाबदारी असते त्यांची समजूत काढणं आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचाराला लागण्याचे आदेश देणं. हे सांगलीमध्येही होईल आणि भिवंडीमध्ये सुद्धा होईल. कोण आहे अनिस अहमद? तुम्ही ओळखता? कोणत्या पदावर आहे तुम्ही सांगू शकता मला? मलाही माहिती असतील ना, असतील की. फ्रेंडली फाईटचा निर्णय घेण्या इतके ते मोठे नाहीत कोणीही, आम्ही सगळेच. फ्रेंडली फाईट ही महायुतीत, महाआघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो. तेव्हा मला माहीत नाही कोण काय बोलतंय ते. सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट. मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात, कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात. हे कोणाला परवडणार आहे का? नाही. मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे. हा वाद कधी मिटण्याची शक्यता आहे? कारण प्रचाराला सुद्धा अवघे काही दिवस राहिले आहेत. नाही, 30 दिवस आहेत, भरपूर दिवस आहेत. म्हणजे मोदी आणि शहानी भरपूर दिवस दिलेले आहेत, कारण त्यांना प्रचाराला वेळ नाही म्हणून त्याने भरपूर दिवस आम्हालाही दिलेले आहेत. आज चंद्रपूरला मोदींचा सुद्धा दौरा आहे. असू द्या ना. चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि मागच्या वेळेला एकमेव जागा काँग्रेसने जिंकली होती आणि मला खात्री आहे यावेळी सुद्धा काँग्रेसच्याच प्रतिभाताई धानोरकर तिथे विजयी होणार आहे.
मोदीने आणखीन तिथे 5 सभा घेतल्या पाहिजे. तुम्ही स्पष्ट भूमिका त्याच्यावरती. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांची काही जबाबदारी होती की त्यांनी जर ते अगोदर स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या स्थानिक नेत्यांना जे काही चर्चा सुरू आहे, तर हा ठीक आहे, तो विषय आमच्या दृष्टीने तो वाद आणि विषय संपलेला आहे. काल माझी सांगलीतल्या सुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली. काल माझं विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं. आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे, जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो. आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी, मुंबईतली किंवा बाहेरची. आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. त्यांच्या भावना आहेत त्या तशा त्या काँग्रेसच्या भावना असतात, तशा त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना असू शकतात. आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे. संजय राऊत यांनी नौटंकी करू नये असं नाना पटोले यांनी म्हटलं. लहान कार्यकर्त्यांसारखं बोलू नये, लहान कार्यकर्त्यांच्या सारखं बोलू नये. बरं बरं, ठीक आहे, मर्यादा पाळावी. चांगली तुम्ही जसं काँग्रेस नेत्याबद्दल तसंच ते चांगली गोष्ट आहे, बोलू द्या ना. उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार ते मुंगेरला पण स्वप्न असं कोण म्हणतंय? गिरीश महाजन यांनी असं बोलू द्या ना. ते स्वतःचे मुंगेरीला आलाय. जळगावची लोकसभा वाचवा म्हणा, माझं आव्हान आहे त्यांना. आधी जळगावची लोकसभा वाचवा, जिथे आम्ही आमचा उमेदवार टाकला. आत्ता जळगाव आतापर्यंत शिवसेना लढत नव्हती. जळगाव आतापर्यंत शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती. या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतला आहे आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे. एकनाथ खडसे प्रवेश करायला गर्भवती होती लागले, पण रोहिणी खडसे हे राष्ट्रवादीतच थांबणार असं नाही, मला त्याच्याविषयी फार माहीत नाही. मला खरोखर त्यांच्या या भूमिकेविषयी माझ्याकडे माहिती नाही. अशा पद्धतीने पुरा यांचे गैरवापसी भाजपमध्ये जातात काय? मग काय, खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपनं केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते, त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी. बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे, पण खडसे तर तुमचेच होते ना. त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते. लोकांना हळूहळू परत त्याचं स्मरण होईल. 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये काँग्रेसने तुम्ही घडवू शकलाय का असं तुम्हाला वाटतंय का? उद्या कळेल ना तुम्हाला, कळेल. काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते. स्वतः विश्वजित कदम, स्वतः विशाल पाटील, इकडले काँग्रेसचे सगळे नेते, पृथ्वीराज पाटील असतील, विक्रम सावंत असतील, हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत, जुने काँग्रेसवाले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील, शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा, हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही पराभव करू. ठीक आहे. रात्री जयंत पाटील हेलिकॉप्टरनं मिटिंगला जाणार असं एक समजते, काय आहे? महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये सांगली, कोल्हापूर वासी जे मुंबईतले आहेत त्यांची बैठक आहे कार्यकर्त्यांची. त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर, सांगली, हातकलंगणे इथून प्रचाराला उतरायचं आहे आणि त्या दृष्टीनं आजची आमचा मेळावा आहे. बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. अजित पवार गटामध्ये प्रचार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.